at any time at your service. हे सगळे डॉक्युमेंट घेऊन हेच वाक्य त्यांनी काल बोललं असतं तर तुम्ही हे सगळं डॉक्युमेंट देवीचं गाणं लावलं म्हणजे हे काय समर्थन? ऐकाव दादा, हे दुग्धाभिषेक प्रकरण लय आता भयंकर झालंय. तिकडे कोणीतरी काय ते पडळकरांना एक दुग्धाभिषेक घातला होता. अजून कुणा इतके हे दुग्धाभिषेक वगैरे घालणारे ना, माफ करा पण मी आहे अशीच आहे. मी प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा सांगणारी आहे. मी आस्तिक नक्की आहे, माझ्या श्रद्धा आहेत, पण धर्म हा मार्केटिंगचा विषय असावा असं मला कधीही वाटत नाही. त्यामुळे कर्मकांडांवर माझा विश्वास नाही. आणि अभिषेक कधी घातला जातो, का घातला जातो, तर गोष्ट अपवित्र झाली तर ती पवित्र करून घेतली जाते. मग माझा प्रश्न आहे अभिषेक घालणाऱ्यांना, तुम्ही निंबाळकरांना ते अपवित्र झाले असं मानत होतात का? निंबाळकर अपवित्र आहेत असं निंबाळकरांना वाटत होतं का? दादा, मी पुन्हा पुन्हा म्हणते, मला नाही हो चर्चा करायची. एकदा झालंय की नाही काल असं. तुम्ही सगळे हे पुरावे घेऊन डॉक्युमेंट घेऊन बोलताय, मात्र त्यांनी जे रात्री फलटणमध्ये सांगितलं की याच्या मागे जे मास्टर माइंड आहेत ते रामराजेच आहेत आणि तुम्हाला सगळं रामराजेच पुरवतात. म्हणजे तुम्ही जे करताय आता मला सांगा, अश्विनी बिद्रे केस प्रकरणातलं तुषार दोषीचं जे मॅटर आहे त्याचा आणि रामराजेंचा काय संबंध आहे? अहो हे जयकुमारनं सॉरी जो राजू गोरे आहे, जो अश्विनी बिद्रेचा नवरा आहे, त्यांनी पाठवलं. मी नावासकट सांगते कुणी काय काय दिलं ते मला. आणि रामराजेंनी दिलं तरी काही पाप नाही झालं. एखादा तरी महाविकास आघाडीचा इमानदार नेता निघू देत की ज्याने छाती ठोकपणे भाजपच्या विरोधात लढू देत, बिघडलं कुठं? पण नाही पाठवलं त्यांनी, हेही तितकंच खरं. अहो माझी एका हॉटेलला राहायची व्यवस्था केली होती आमच्या एका मैत्रिणीने. कुठलं तरी हॉटेल होतं ते काहीतरी टॉप मोस्ट. नको बाबा म्हणलं, त्याच्यात पुन्हा कुणाचा तरी शेअर निघायचा, आपण आपल्या पैशानं थांबू. मधुदीपला काय कोण रूम देना गेलं म्हणून आम्ही कुठलं तरी ते साई रत्न असं आडरानातलं हॉटेल काढलं होतं. महत्वाचा प्रश्न असा आहे ताई की ज्यासाठी तुम्ही सगळे लढताय, महिला डॉक्टरनी आत्महत्या केली, त्याचा तपास सातारा पोलीस करतायत आणि त्या सगळ्यांचे बॉस तुषार दोषी. आता याचा तपास सगळं व्यवस्थित होईल वाटतंय का? किंवा अजिबात होणार नाही. महत्वाचा केंद्रीय मुद्दा काय आहे तर संपदा मुंडेंची हत्या झाली का? मी काल अजून एक गोष्ट नमूद केली होती की संपदाचे भाऊ प्रमोद यांनी काल मांडलं की मी स्वतः डॉक्टर आहे, मी पोस्टमार्टमला हजर राहण्याची विनंती केली. मला पोलिसांनी पोस्टमार्टमला हजर राहू दिलं नाही. मी त्यांना म्हटलं की ठीक आहे, मी येऊ शकत नाही तर माझ्या बहिणीचं किमान इन कॅमेरा करा, तेही त्यांनी केलं नाही. त्याच्या पुढे जी माहिती आमच्यापर्यंत पोहोचली, एक स्थानिकचा माणूस तिथे आला जो सतत हॉस्पिटलला काम करत होता.